करा. सलामीचं षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतो तो म्हणजे हरिओम. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकेल तो म्हणजे हरिओम. तोंड देईल तो करण मडवी. चालू असलेला सामना एन्जॉय ग्रुप चिरले आणि ऐरोली कोळीवाळा यांच्या दरम्यान ऐरोली संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे चिरले संघाला. चिरले संघाची सलामीची जोडी मैदानात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पंचांचा इशारा होतोय. तोंड येतो करण मडवी. सुंदर असा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होता. 1+1 अशा 2 धावा मिळतात. चिरले संघाने आपलं खातं उघडलं. धावसंख्या धावून स्थिती म्हणजे बिनबाद 2. स्वैर मारा, खराब सुरुवात म्हणावी लागेल ती हरिओम याची. पुन्हा एकदा फुलटूस पद्धतीच्या हलवड पद्धतीने टोर्नू करतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय हरिओम. निर्धाव असा चेंडू. आता मात्र काहीच कमबॅक करताना दिसतोय हरिओम. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र त्याच स्थितीत. धावसंख्या बिनबाद 2. हरिओम षटकातील पुढचा चेंडू. पॉवर प्लेचा षटक, हाणामारीचा षटक. पुन्हा एकदा षटपीठ पद्धती चेंडू जातोय. एकदा नक्की झालं. एका धावावर समाधान मानावं लागलं ते करण मडवी याला. एका धावणीची संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे बिनगडी बाद 3 या आकड्यावर. जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा म्हणावा लागेल हरिओम याचा. काहीच कमबॅक करताना दिसतोय हरिओम. वार जबरदस्त चेंडू. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू. फलंदाज चेंडू काय समाधानाचे. चेंडू जातोय सरळ येस्टनच्या वेध घेतोय आणि पहिला हादरा बसतोय. संकेत मालिक बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावपळकार ती फक्त 1 गड्याच्या मोबदल्यात 3 या आकड्यावर. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल ते हरिओम याचं. तीन चेंडूचा खेळ तो संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपळकार लागते 1 गड्याच्या मोबदल्यात ती म्हणजे 3 या आकड्यावर. चिरले संघ बघूया नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो म्हणजे रोहित पाटील. बघूया रोहित आता आपल्या संघासाठी काय करतो बघायचं आहे. धावसंख्या अवघ्या फक्त 3 धावपळकार लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक हरिओम याचा. पहिला चेंडू नकारात्मक टाकला होता. आता मात्र काहीच कमबॅक करताना दिसतोय हरिओम आपल्या संघासाठी. धावसंख्या धावपळती म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यात 3 या आकड्यावर. पहिले षटक प्रगतीपथावर हरिओम. पुन्हा एकदा लेक्सनच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा होता. अवांतर धावसंख्येत भर पडते. या अवांतर धावणे संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 4 या आकड्यावर. 1 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. पुन्हा एकदा हरिओम षटकातील पुढचा चेंडू. सुंदर असा उंचावर मारले बघूया. झेल आहे, चेंडू हवेत आहे आणि काहीशी गफलत होते क्षेत्ररक्षण यांच्या मार्फत. एका धावावर समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला आणि एका धावणीशी संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 5 या आकड्यावर. 1 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. हरिओम षटकातील पुढचा चेंडू. तोंड देतो करण मडवे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अंगावर आदळतो आणि जबरदस्त डायरेक्ट हिट म्हणावे लागेल यष्टीरक्षकाकडून. दुसरा हादरा बसतोय. फलंदाज बाद होतोय.
5 या आकड्यावर दुसरा गडी बाद होतो. चिरले संघाचा जबरदस्त एक्स्ट्रा म्हणावं लागेल एक्स्ट्रा. एक बोला ना. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हरिओम वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू टोंडेल नवीन येतोय तो फलंदाज तो म्हणजे कुणाल मडवी. माझ्या बाजूला देखील बसलाय सोनू मडवी तो देखील चिरले गावाला बिलॉंग करतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू टोन देईल तो कुणाल मडवी. धाव संख्या 5 2 गडी गमावल्यानंतर चिरले संघा. जबरदस्त चेंडू पंचाकडे दाब मारला आणि पंचांनी ती उचलून धरली. तिसरा गडी बाद होतोय. 5 च्या आकड्यावर चिरले संघ षटक क्रमांक 1 इथं संपुष्टात येतोय. धाव संख्या ती फक्त 5 3 गडी गमावल्यानंतर चिरले संघ अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 18 चेंडूमध्ये चिरले संघ किती धावा उभारतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय ते ऐरोली कोलिवाडा या संघातर्फे. जबरदस्त गोलंदाजी हरिओम याची 3 गडी बाद करण्यात त्याला यश मिळतंय. पॉवर प्लेचं षटक असताना 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल भेदक मारा म्हणावा लागेल. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करताना दिसतोय तो म्हणजे हरिओम. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे शुभम मडवी. षटक क्रमांक 2 इथं घेऊन येतोय तो म्हणजे संदेश. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक संदेश. तोंड देईल तो सलामीला आलेला करण मडवी. सुंदर चेंडू उचार मारून बघूया चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू सुंदर असा झेल टिपला गेला लॉंगांच्या दिशेनं. 4था गडी बाद होतो चिरले संघाचा. 5 च्या आकड्यावर जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त सुरुवात जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय ते म्हणजे ऐरोली कोलिवाडा या संघादरम्यान. धाव संख्या फक्त 5 4 गडी गमावल्यानंतर चिरले संघ काय गोलंदाजी आहे काय क्षेत्ररक्षण देखील आहे. वंश पाटील नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. बघूया वंश आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळतंय ते म्हणजे संदेशाला. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त सुरुवात जबरदस्त कामगिरी म्हणता येईल आपल्या संघासाठी संदेशाची. वंश येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या धाव बघायला लागली ती म्हणजे 5 4 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. सोनू मोडेच्या कपाळावर मात्र आम्हाला काहीशा टेन्शन दिसतंय. सोनू मोडे दडपणाखाली जाताना दिसतोय आम्हाला. संदेश षटकातील पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू जबरदस्त हळव्या पद्धतीने खेळून देखील काढतोय. एकदा पूर्ण करतो दुसरी धाव गेला तर कुठला प्रयत्न दिसत नाही. एखाद्यावर समाधान मानलं. एका धावानिशी संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 6 या आकड्यावर 4 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. जबरदस्त गोलंदाजी संदेशाची. जबरदस्त चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ घोषित क्षेत्रामध्ये दाखल होतोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावनिशी संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 7 या आकड्यावर 4 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती संदेशाची. षटकातील पुढचा चेंडू संदेश.
पुन्हा एकदा हलवामध्ये चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सुंदर असा झेल देखील टिपला जातोय. दुसरा गडी बाद करण्यात यश मिळालं ते संदेश याला आणि 5वा हादरा देखील बसतोय चिर्ले संघाला. सातव्या आकड्यावर 5वा गडी बाद होतो चिर्ले संघाचा. काहीशी संत सुरुवात, हळूवार सुरुवात म्हणावी लागेल ती चिर्ले संघाची आणि जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथं पाहायला मिळतोय तो म्हणजे संदेशाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीने त्याला चांगली साथ देखील देतात क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, एकंदरीत चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतंय ऐरोली कोळीवाडा संघाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात देखील म्हणावी लागेल ती ऐरोली संघाची. निहाल मोती नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. 5 गडी इथं तंबूच्या आश्रयाला गेला ते म्हणजे चिर्ले संघाचे. संदेश षटकातील पुढचा चेंडू काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पंचेशन आणि हा सुंदर असा झेल देखील टिपला जातोय. मी मगाशी म्हटलं होतं चांगली क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळतोय. संदेशाला तिसरा गडी बाद करतोय संदेश आपला वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. 6वा हादरा बसतोय 7व्या आकड्यावर. काय गोलंदाजी आहे, काय क्षेत्ररक्षण, काय यष्टीरक्षण, एकंदरीत चांगलं क्रिकेट पाहायला मिळते या ऐरोली संघाच्या माध्यमातून. सात धावसंख्या, 6 गडी गमावल्यानंतर चिर्ले संघ. संगम माळी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. धावपटका धावसंख्या आहे ती म्हणजे 7. 6 गडी गमावल्यानंतर चिर्ले संघ दुसरं षटक इथे प्रगती पथावर आहे संदेशाच्या माध्यमातून. सुंदर असा झेल, सुंदर असा चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. षटक क्रमांक दुसरे इथं संपुष्टात येते आणि धावसंख्या धावपळ होती म्हणजे 8. 6 गडी गमावल्यानंतर चिर्ले संघ अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 12 चेंडूमध्ये चिर्ले संघ किती धावा उभा करतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय ते ऐरोली कोळीवाडा संघाच्या समोर. नवीन गोलंदाज देखील येतोय तो म्हणजे वैयक्तिक पहिलं संघाच्या तिने तिसरं षटक राज. देखते हे काय करते आज. धाव संख्या 8. 6 गड्यांच्या मोबदल्यात सुंदर चेंडू आणि पुन्हा झेल बघूया परंतु झेल काय दूर असल्या कारण झेल काय होऊ शकला. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावनेशी संघाची धावसंख्या 10 पकडायला लागते ती म्हणजे 9व्या आकड्यावर 6 गडी गमावल्यानंतर चिर्ले संघ. जबरदस्त गोलंदाजी. राज षटकातील पुढचा चेंडू. शॉर्ट पिचच्या चेंडू बघूयात. चांगलं गॅदर देखील करताना मिळतंय पाहायला मिळतंय यष्टीरक्षक. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 8. 9व्या आकड्यावर 6 गडी गमावल्यानंतर चिर्ले संघ. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय राजाच्या माध्यमातून. 2 चेंडू फेकून झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथं बाकी आहे. बघूया राज वैयक्तिक पहिल्याने सांगत होते तिसरं षटक पुन्हा उंचावर. आता मात्र चेंडू नक्कीच सीमारेषा गाठेल आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हा येतोय चिर्ले संघाच्या माध्यमातून पहिला षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकत आहे ती म्हणजे 15व्या आकड्यावर 6 गडी गमावल्यानंतर चिर्ले संघ. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. बघूया वंश याच्या बॅट मधून येते हा पहिला षटकार आपल्या संघासाठी संजीवनी मिळवून देते या षटकारानिशी. बघूया आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय वंश. तिसरं षटक प्रगती पथावर. अजूनही 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा उंचावर मारला. बघूया चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सुंदर असा झेल देखील टिकला जातोय. हा मला तरी वाटतं दुसरा झेल या क्षेत्ररक्षकाचा. सोहम जोशी जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि 7वा हादरा देखील बसतोय चिर्ले संघाला. 15 या आकड्यावर चांगलं कमबॅक करून देतोय
राज आपल्या संघाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. समर्थ नवीन फलंदाज. जसा षटकार लागला होता चेंडू सोनू मडवीच्या चेहऱ्यावर जरासं हास्य निर्माण झालं होतं, परंतु आता वंश बाद होतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. बघूया राज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा हलवामध्ये चेंडू जबरदस्त चेंडू. चेंडू काय फलंदाज समाधानाने चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. यष्टी रक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या फक्त 15. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. आता मात्र षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्या पद्धतीने बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र त्या स्थितीत. धाव संख्या तिसऱ्या षटकाकडे धाव पुकारवी लागते ती म्हणजे 15. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. आता मात्र शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया धावसंख्या धाव पळकावी लागते ती म्हणजे 15. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. चालू असलेला सामना ऐरोली कोलीवाडा आणि एन्जॉय ग्रुप चिरले यांच्या दरम्यान. ऐरोली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे चिरले संघाला. वैयक्तिक फला आणि संघाच्या वतीने शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे मनोज. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि काहीसा सूर्याचा अडथळा आल्यामुळे चेंडू काय क्षेत्ररक्षकाला समजला नाही. तोपर्यंत 2 धावा पळून काढतोय फलंदाज आणि 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 17 या आकड्यावर. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया अजूनही 5 चेंडू खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 17. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. जबरदस्त आणि चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. पंचाचा नकारात्मक चेंडूचा देखील इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतात. धावसंख्या धाव पळकावी लागते ती म्हणजे 19 आकड्यावर. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. पुन्हा उंचावर मारायचा प्रयत्न होता. चेंडू जाते बॅटची कडे घेऊन घोषित क्षेत्रामध्ये. एकदा नक्कीच मिळालेल्या धावसंख्येची धावसंख्या धाव पळकावी लागते ती म्हणजे 20. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया जबरदस्त चेंडू. बॅक टू बॅक काय गोलंदाजी आहे जबरदस्त. 20 धावसंख्या धाव पळकावर लागलेले आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 3. जबरदस्त चेंडू लॉंगांचा क्षेत्र. चेंडू खाली येतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धाग्याचा प्रयत्न देखील दिसतोय आणि तो देखील यशस्वी होतोय. 2 धाव पूर्ण करताय फलंदाज. या 2 धावांच्या संघाची धावसंख्या 2 न पुढे सरकली म्हणजे 22 या आकड्यावर. 7 गडी गमावल्यानंतर चिरले संघ. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त चेंडू. जबरदस्त चेंडू. निर्धाव असा चेंडू. आणि आता मात्र या इनिंग मधील या षटकामधील शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडत आणि धावा देखील करतोय फलंदाजाला. 8वा गडी बाद होतोय 23 या आकड्यावर चिरले संघात आणि अवघ्या 24 धावांचं आव्हान ठेवतोय ऐरोली संघासमोर. 24 चेंडू मध्ये 24 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी. यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे या सामन्यातील विजयी संघ आणि
आप्पा स्ट्रायकर सिबळे यांच्या दरम्यान होणार आहे. 24 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एका धावेची सरासरी गाठायची, ते म्हणजे ऐरोली कोळीवाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. मिथून बाल कामगार आहे त्याचं बाल बाल खेळाडू घ्यायला ना पाहिजे. बाल कामगाराला पण आहे तर बाल खेळाडू घ्यायला नाही पाहिजे. 24 ना आता डॉट आहे. मला तर दुसरीला आवडेल. माफ करा, 24 चेंडू आणि 23 धावा. भाग्या आपल्या नव्हता ना रे. भाग्या आपल्या नव्हता ना. आपलीच टीम आहे ती. भाग्या भाग्या ना हां आहे. मग भाग्याने हे घेतले टीम घेतले ते घेतली त्याने दोरांची जेने ना भीक माग्या ह्याचं काय सर एक नवरा मोबाईल घेतला ना वीन पण पैसे दिले नाही बोल 12,000. एक नवरा दोन बायका कशा काय जमते. काल नाही मोबाईल घेतला नाही बोल 12,000 दिलं नाही. अरे हो पण तो मोबाईल पैशावर घेतलाय कैसा घेतलं त्या काय माहिती आहे. ऐसा आहे ना नर तू होतास का बरोबर का पैशावर घेतलं का ऐसा घेतलं नर का त्या तवाच मोबाईल घेतला त्या. काय हप्ता भरलाय ऋषी हापूस. लोन देणार बँक ती लोन देणार बँक तर आहे. चला तिथे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ऐरोली संघाची सलामीची जोडे मैदानात दाखल होते, ती म्हणजे शिरीन शेट्टी आणि अभि जोशी अशी सलामीची जोडी मैदानात ऐरोली संघाच्या माध्यमातून. शिरील ना शिरीन ना काल ना शिरीन चोवीस चेंडू आणि 23 धावा सामना जिंकण्यासाठी. अभि जोशी आणि शिरीन शेट्टी. रविवारी मोठा ठेव आपल्याला जावाला आम्हाला सांगतच नाही डिपेलला सांगतच नाही आपण गप्प जेव्हा हरका हरका घेऊन ना द्यावर असं नाही त्या आपण सगळ्याच्याच जाणार बघायला काय 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 पाय टेकून द्याणार नाही सगळं जेवायला ठेवणार तेच करणार सगळं असं जेवणच आहे आमची होऊ शकतं. आमच्या हप्त्याला 7 होते म्हणजे सोमवार दरम्यान सामना चालू होते. बोलिंगचा भार सांभाळतो तो म्हणजे स्वतः करण मडवी. वैयक्तिक पहिलं संघात होते पहिलं षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर असा चेंडू हलवार पद्धतीने खेळून काढतोय. सन्मान देतोय चेंडूला. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात म्हणावी लागेल करण मडवी याची. अवघ्या 23 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे 23 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी ऐरोली संघाला. करण षटकातील पुढचा चेंडू. हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक. लेफ्टच्या कुपत पायाचा चेंडू. पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होता. अवंत धावाने खातं उघडलं, संघाचं देखील खातं उघडलं, ते म्हणजे बिनगडी बाद 1. 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली संघ. करण वैयक्तिक पहिला संघाच्या त्याने पहिलं षटक. पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू. सुंदर असा चेंडू क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतं, परंतु 2 धावा पळून काढण्यात फलंदाजांना यश मिळतंय. 2 धावा या संघाला 2 धावांची संघाची धावसंख्या धाव पळकावी लागते, ती म्हणजे बिनगडी बाद
3 या आकड्यावर 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोलीवाडा संघ. पहिल्या षटक प्रगती पथावर करण मडी काहीसे क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करताना दिसत आहेत चिरले संघ. षटकातील पुढचा चेंडू धावसंख्या दाखवावी लागते ती म्हणजे 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली संघ. सुंदर असा चेंडू हळव्या पद्धतीने खिलवून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. कुठला धोका पत्करताना दिसत नाही दोन्ही फलंदाज. निर्धाव असा चेंडू धावसंख्या स्थगित. धावसंख्या 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोलीवाडा संघ. जबरदस्त गोलंदाजीचा करण. षटकात पुढचा चेंडू शॉटपिटचा चेंडू उंचावर मारला बघूया. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. हा येतोय पहिला चौकार ऐरोली संघाच्या माध्यमातून. या 4 धावांच्या संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती म्हणजे 7 या आकड्यावर 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोलीवाडा संघ. वैयक्तिक पहिला संघाचे तर पहिलं पॉवर प्लेचा षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे करण मडवी. पुन्हा त्या उच्चार मारला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि चेंडू गाठतोय सीमा रेषा पार. हा येतोय दुसरा चौकार. धावसंख्या दाखवावी लागते ती म्हणजे 11 या आकड्यावर 23 धावांचा पाठलाग करताना ऐरोली कोलीवाडा संघ. आता मात्र धावा काढायचे जिंकण्यासाठी 12. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र करण. षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा धावून त्या दिशेने मारून खेळून काढतो बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू बघूया आणि हा पुन्हा एकदा चेंडू गाठतो सीमा रेषेबाहेर. हा येतोय षटकार. धावसंख्या दाखवावी लागते ती म्हणजे 17 या आकड्यावर ऐरोली कोलीवाडा संघ 23 धावांचा पाठलाग करताना. पहिलं षटक इथे संपुष्टात आहे. धावसंख्या दाखवावी लागते ती म्हणजे 17 आणि धावा काढायचे आता मात्र 18 चेंडू आणि 6 धावा काढायचा. सामना जिंकण्यासाठी विनंती करतोय आप्पा स्ट्रायकर सिबिडी. आपला कर्णधार इथं पाठवायचा आहे. लगेच त्यांचा सामना इथे होणार आहे. या सामन्यातून विजय संघ आणि आप्पा स्ट्रायकर सिबिडी यांच्या दरम्यान हा सामना खेळवला जाईल. 18 चेंडू आणि 6 धावसंख्या काढायच्या सामना जिंकण्यासाठी ऐरोली संघाला. जबरदस्त फलंदाजी देखील पाहायला मिळते. कुठलाही धोका पत्करताना दिसत नाही फलंदाज. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे रोहित. 18 चेंडू आणि 6 धावा काढायचे सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धाव समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. एका धावाची संघाची धावसंख्या दाखवावी लागते ती म्हणजे 18 या आकड्यावर. आता फक्त 5 धावसंख्या काढायच्या सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 5 धावा सामना जिंकण्यासाठी. लेगस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या दाखवावी लागते ती म्हणजे 19 या आकड्यावर. आता मात्र 17 चेंडू आणि 4 धावा. सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय बघूया. एक धाव पूर्ण करतोय. काहीसं गचल क्षेत्ररक्षक निघाला आणि चेंडू गाठतोय सीमा रेषे बाहेर. या चौकारानिशी ऐरोली संघ इथे विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. चला लगेच या ऐरोली संघाचा कर्णधार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली.
नाबाद विजय खेळी होती या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. पुढचा सामना जो घडणार आहे तो म्हणजे आप्पा स्ट्रायकर सेबिडे आणि ऐरोली कोलिवाडा यांच्या दरम्यान. दोन्ही संघ